नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी कशा पद्धतीने शोध लावते. कारण ईश्वरीला डाऊट असतो तो म्हणजेच नक्कीच काहीतरी असं आहे. जेव्हा अस्थि विसर्जन करायला गेलेले असतात अर्णव आणि ईश्वरी, तेव्हा ईश्वरीच्या समोर जे सत्य आलेलं आहे त्या गोष्टीवरून ईश्वरीने शोध लावलेला आहे. म्हणजेच ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. आणि ईश्वरीने जाऊन डायरेक्ट तिला जाब विचारलेला आहे. कारण ईश्वरीला माहिती असतं की वल्लरीच्या हातामध्ये ती बांगडी आहे. अस्थिविसर्जनच्या वेळेस ज्या गोष्टी समोर आलेल्या होत्या त्यावरून ईश्वरीने बरोबर वल्लरी रंगेहात पकडलेली आहे. कारण अस्थिविसर्जन करायला गेलेल्या अर्णव ईश्वरीच्या समोर तिथे मोबाईल आलेला असतो आणि तो मोबाईल रमाकांतचा आहे. म्हणजेच रमाकांतचा मोबाईल तिथे कसा आला आणि तिथे कुठून आला, ही गोष्ट फार मोठी आहे. कारण एवढं सोपं नाही आहे की हे जे पुरावे आहेत ते अचानक आपल्याच घरात सापडले जातात. या कोणत्या तरी गोष्टीला काहीतरी अर्थ असेल ना. कारण प्रत्येक वेळेस असं का होतंय, तर ही गोष्ट जेव्हा समोर येते म्हणजेच मोबाईल तिथे सापडतो आणि बांगडीची काच सुद्धा तिथं सापडते, त्या क्षणी ईश्वरीने धाव घेतलेली आहे ती म्हणजे वल्लरीकडे. तिचा हात पकडलेला आहे आणि त्याचबरोबर तिला जाब सुद्धा विचारलेला आहे. तेव्हा मात्र वल्लरीकडे बोलायला शब्दच नाही आहेत. कारण ईश्वरीने तिच्या हाताची जखम सुद्धा पाहिलेली आहे. फक्त वल्लरीने एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे तिच्या हातात घालत असलेल्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या तिने काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे तिला असं वाटत असतं की कोणाला संशय येऊ नये यासाठी तिनं हे सगळं केलेलं आहे. पण बरोबर ईश्वरीने तिचा डाव आता तिच्यावरच उधळण्याचं ठरवलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अर्णव त्याचबरोबर आकाश आणि शिर्के आता मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला निघालेले असतात. मध्येच रस्त्यात गुंडांची गाडी येते आणि गुंड गाडी अडवतात आणि अर्णवला त्याचबरोबर मारहाण सुरू करण्याचा हे सगळं जेव्हा प्रयत्न सुरू केलेले असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर आकाश शिर्के सगळे बाहेर पडतात. कारण त्यांनाही माहिती आहे की हे गुंड अचानक आलेले आहेत आणि या गुंडांनी मुद्दामहून आपल्यावर हल्ला करायला सुरुवात केली. ही गोष्ट आता माहिती झालेली असते. त्यामुळं अर्णव आणि त्याचबरोबर आकाश दोघंही आता तिथे कमी पडत नाहीत. कारण ते सुद्धा त्या गुंडांची तेवढीच धुलाई करतात. पण घडतं असं की आता तेव्हा ते गुंड मंजुळाच्या डोक्याला बंदूक लावतात आणि तिला घेऊन जातात. अर्णव आकाश त्याचबरोबर शिर्के काहीच करू शकत नाहीत कारण मंजुळाचा जीव धोक्यात असतो. मग हे सगळेजण आता पोलीस स्टेशनमध्ये येतात. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर यांचा जो काही गोंधळ सुरू झालाय तो मात्र खूप भयानक असा असतो. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर अर्णव आणि आकाश भयानक चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की हो आम्ही CCTV फुटेज पाहतो. त्यावर आकाश म्हणतो की गेली 3 आठवडे झालं माझ्या काकांची डेथ झालेली आहे, पण तुम्ही काय केलं, तुम्ही साधं CCTV फुटेज रिकवर करू शकलेलं नाहीयेत. ते CCTV फुटेज डिलीट झालंय, हे सगळी कारणं मला माहिती आहेत. पण आत्ता जे काय घडलंय याचं काय, असं म्हणत आता यांनी ओरडायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर आता अर्णवला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे मंजुळाच्या बाबांना जाऊन भेटणं. कारण मंजुळाच्या बाबांच्या बाबतीत सुद्धा आपण कोणती रिस्क नाही घेतली पाहिजे. मंजुळा आपल्याकडे आली होती त्यामुळे ती जबाबदारी आपली आहे. म्हणून अर्णव आणि त्याचबरोबर आकाश मंजुळाच्या बाबांना भेटायला त्यांच्या घरी येतात. ते बिचारे रडायला सुरुवात करतात की काय झालं माझ्या मुलीच्या बाबतीत, कोणी केलं हे सगळं. त्यांना माहीतच नसतं की जी परिस्थिती ओढवली आहे ती काय आहे, कोणामुळे झालंय, या कोणत्याच गोष्टीचा अर्थ त्यांना सुद्धा लागत नसतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि आकाश त्यांची समजूत घालू लागतात. ते म्हणत असतात की अहो ऐकून घ्या, खरंच म्हणजे आम्हाला माहिती आहे मंजुळा किती चांगली होती, पण आत्ता जे काय झाले ते सगळं अर्णव त्यांना सांगत असतो. आणि त्याच वेळी अर्णव त्यांची समजूत घालत असतो. तो म्हणत असतो की काळजी करू नका, मी तुमच्या लेकीला काहीच होऊ देणार नाहीये, तिला शोधून आणणार आहे. तेव्हा मात्र इकडे ते सांगत असतात की कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला नाही कळणार हो, एकुलती एक लेक आहे माझी आणि आत्ता तिच्यावर जे संकट ओढवलंय ते संकट सुद्धा खूप मोठं आहे, असं यांचं म्हणणं असतं. तेव्हा अर्णवने त्यांना शब्द दिलेला असतो, काळजी करू नका, मी तिला नक्की शोधून आणेल. आता अर्णव आकाश दोघंही घरी येतात.
घरी आल्यानंतर घरातले वाट बघतच असतात की काय झालंय नक्की, म्हणजे तिथं गेल्यावर काय झालं, कोण आहे ती व्यक्ती, रमाकांतच्या बाबतीत हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हा प्रश्न तर पडलेलाच असतो. आणि मग मात्र इकडे अर्णव आणि आकाश घडलेला प्रसंग सांगू लागतात. म्हणजे रस्त्याने आम्ही जात होतो, अचानक गुंड तिथं आले आणि त्या गुंडांनी हल्ला चढवला. इतकं भयानक असं ते रूप होतं की तिथे आम्ही काहीच करू शकलेलो नाही आणि गुंड तिला घेऊन गेले. मग आता सगळ्यांना काळजी वाटू लागते की हे सगळं अचानक काय झालं, म्हणजे त्या मुलीच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अचानक कशा काय घडल्या आणि ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. आपण घरातून बाहेर पडणार आहे ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती, मग असं कसं काय झालं, असं म्हणत आता ईश्वरी प्रश्न विचारू लागते. ईश्वरी म्हणते की एवढ्या कमी वेळात, म्हणजे मंजुळाने आपल्याला ही गोष्ट आज सांगितली बरोबर, आणि त्यानंतर लगेच तुम्ही तिला घेऊन निघालात, म्हणजे एवढ्या कमी वेळात ही बातमी बाहेर कशी गेली, म्हणजे बाहेरच्या लोकांना कसं समजलं की तुम्ही मंजुळाला घेऊन चाललेले आहात, अचानक हे सगळं काय झालंय, असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो आणि ईश्वरीने ते विचारायलाही सुरुवात केलेली असते. वल्लरी म्हणते की ह्या ईश्वरीचं डोकं जरा जास्तच चालतंय, असं म्हणत वल्लरी शांत राहते. वल्लरी विचार करत असते की नाही, आता काही करून हिला थांबवलं पाहिजे. त्या मंजुळाला तर उदयकांतला सांगून गायब केलं, पण हिचं काय करायचं, हिचं डोकं जरा जास्तच चालायला लागले. त्यावरती ईश्वरी प्रश्न उभा करते. सगळेजण म्हणतात, अंजली म्हणू लागते की हो बरोबर आहे, कारण आपल्या घरातून ही बातमी लीक झाली ना, मग कशी काय लीक झाली. तेव्हा नम्रता लगेच बोलायला सुरुवात करते, तुला काय म्हणायचंय, म्हणजे आपल्या घरातनं बातमी लीक झाली तर या सगळ्याला घरातलं कोणीतरी जबाबदार आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, मी असं म्हटलेलंच नाहीये की घरातलं कोणीतरी जबाबदार आहे, पण जे काय घडलेलं आहे ते चुकीचं घडलेलं आहे आणि नक्कीच याच्या मागे काहीतरी असा हेतू असणार आहे, म्हणून या गोष्टी झालेत, असं आता आवर्जून ती सांगत असते. तेव्हा तिथे सगळेजण असतात, सगळेजण या सगळ्या गोष्टी ऐकत असतात. सगळ्यांना माहिती आहे की नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे आणि वल्लरी मात्र विचार करत असते की नाही, ह्या ईश्वरीला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे. त्यामुळं ती विचार करत असते, ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी निवांतपणे करून आपल्याला आपल्या विरोधात असलेले पुरावे गायब करणं गरजेचं आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर वल्लरी म्हणत असते की नाही, एवढा बिनडोक सून आहे ना माझी, तिने बरोबर डोकं चालवलेलं आहे, तिनं बरोबर इथे बोलून दाखवलंय. ते म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार तर बरोबर आहे की इथे घरातल्याच कोणी केले असं कसं तुम्ही आरोप लावू शकता, असं तिने सांगितल्यानंतर आता कुठं या वल्लरीला बरं वाटतं. म्हणजे वल्लरीला असं वाटू लागतंय की चला, म्हणजे हिने बोलल्यामुळं काहीतरी परिणाम होणार आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आता वल्लरीकडे असलेला रमाकांतचा मोबाईल, तो मात्र तिच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. मग वल्लरी तो रमाकांतचा मोबाईल घेते आणि म्हणते की मला लवकरात लवकर हा मोबाईल गायब करणं गरजेचं आहे. पण आता वल्लरीचा मूर्खपणा बघा की वल्लरी तो मोबाईल जो आहे तो मोबाईल घेऊन गार्डनमध्ये येते आणि तिनं म्हणते की या गार्डनमध्ये हा मोबाईल लपवून टाकते, म्हणजे कोणाला संशयच येणार नाहीये. हा विचार करून वल्लरीने तो मोबाईल गार्डनमध्ये आणून टाकलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी ईश्वरी वल्लरीच्या रूममध्ये तिच्यासाठी हळद दूध घेऊन आलेली असते. आता ह्या ईश्वरीला तर एवढा चोंबडेपणा करायची काय गरज आहे, ती वल्लरी एक शब्द नीट बोलत नाहीये, पण ईश्वरी मात्र तिच्या सेवेसाठी सज्ज असते. तिची सून बघून घेईल ना, ऑलरेडी स्वतःच्या डोक्याला काही कमी टेन्शन नाहीये, पण वल्लरीची काळजी करायची गरज नसतानाही इकडे ईश्वरी मात्र धावत येत असते आणि तिथं आल्यानंतर तिने पाहते तर वल्लरी तिथं रूममध्ये नसते. तर इकडे अर्णवने शिर्केंना फोन केलेला असतो, कारण शिर्केंना फोन करून अर्णवने पुढच्या गोष्टी विचारलेल्या असतात. कारण अर्णवने त्यांना सांगून ठेवलेलं होतं की काहीही झालं तरीही मंजुळाचं नंबरवरून लोकेशन ट्रेस करा आणि गाडी कुठं गेली ते बघा, कारण उद्यापर्यंत मी तिच्या बाबांना वचन दिलेलं आहे की उद्यापर्यंत त्यांची मुलगी ही त्यांच्याकडे असेल, तिला काही होता कामा नये असं ठरवलेलं असतं. तेव्हा शिर्के म्हणतात की हे सर, हे बघा सर, काही ठराविक अंतरापर्यंत लोकेशन ट्रेस झाले, त्याच्यापुढे लोकेशन ट्रेस झालेलं नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो की असं कसं म्हणतायत हे, एका ठराविक अंतरापर्यंत लोकेशन ट्रेस झाले, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा विचार समोर आल्यानंतर मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात आणि या सगळ्याच्या मागे कोण आहे
हे शोधून काढणं गरजेचं असतं. आता मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी हुशारीने या सगळ्या गोष्टी शोधायचं ठरवत आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्याच्या मागे कोण आहे आणि ती व्यक्ती शोधणं गरजेचं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचमुळं अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्यातून जे काही घडलेलं आहे ते समोर आणायचं. आता इकडे ईश्वरी येते आणि ईश्वरी मामी मामी करत बाहेर आलेली असते. तोपर्यंत वल्लरीने तो मोबाईल जो आहे तो तिथे पुरलेला असतो आणि मोबाईल तिथे ठेवल्यानंतर मात्र इकडे गोष्टी घडत असतात. आणि इकडे मोबाईल तिथे ठेवलेला असतो. त्यानंतर तिच्या हाताला बांगडीची काच लागलेली असते. ईश्वरी येते आणि पाहते तर वल्लरीला ती म्हणते की हे काय झालं, हे तुमच्या हाताला? तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते ते काय नाही गं. आणि इकडे ईश्वरीने हात पकडलेला असतो. मामी रक्त येते आणि किती वेळ झालं तुमचा फोन वाजतोय, हे घ्या फोन, असं म्हणत ईश्वरीने तिला प्रश्नसुद्धा विचारलेले असतात. आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही ईश्वरीच्या डोक्यातनं विचार काही केला जात नसतात. कारण ईश्वरीने अशा वेळी तिला पकडलेलं असतं. तिला ऑलरेडी संशय तर असतोच. काहीही झालं तरीही ईश्वरीचा हा जो संशय आहे तो मात्र तसाच असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी उठते, पाहते अर्णव एवढत असतो, त्याला त्रास होत आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि मग ईश्वरी पाणी घेते, मुलतानी माती घेते आणि त्याचा लेप तयार करते. कारण अर्णव कणत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या शरीरामध्ये तापसुद्धा आहे. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच ईश्वरीने आता तो लेप अर्णवच्या पायांना लावायचं ठरवलेलं असतं. म्हणून ईश्वरी ती लेप लावायला जाते तेव्हा अर्णव जागा होतो. मी सिंदूर काय करतेस तू, नको माझ्या पायांना हात लाव. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही शांत व्हा बरं, तुम्हाला नाही माहिती. असं म्हणत ईश्वरी म्हणते की तुम्हाला ताप आलाय आणि आता हा लेप लावला तर तुमचा ताप कमी होईल. असं म्हणत ईश्वरीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा असतं. आणि त्याचबरोबर आता ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी अर्णवसाठी करत असते. अर्णवच्या पायांना मुलतानी मातीचा लेप लावते कारण अर्णवला त्रास होतो ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आता सकाळी आजी सगळ्यांना एकत्र करते. आजी म्हणत असते की आलात तुम्ही, बरं मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. तेव्हा हे सगळेजण म्हणतात की हो. मामा, अंजली सगळेजण आता तिथं बसलेले असतात आणि सगळेजण म्हणत असतात की काय झालं. कारण आजी म्हणते की हे बघ चिंटू, झालेली परिस्थिती माहिती आहे आपल्याला, पण रमाकांतरावांना जाऊन आता जवळजवळ 2 आठवडे होऊन गेलेत, तर आपल्याला लवकरात लवकर अस्थिविसर्जन करणं गरजेचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. मग अस्थिविसर्जन अर्णव म्हणतो कुठे करायचं, काय करायचं. तेव्हा आजी सांगते की काही जण वाराणसीला करतात, काही जण नाशिकला करतात. तर नाशिकचे जे ब्राह्मण आहेत त्यांच्याशी मी बोलून ठेवले, तर मला असं वाटतंय की आपण नाशिकला करूया. तेव्हा सगळेजण तिथं बोलत आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. जायच्या आधी बाबांनी मला एक गोष्ट सांगितलेली होती. मग ईश्वरीला ते आठवतं की बाबांनी तिला काय सांगितलेलं होतं. असं म्हणत ईश्वरी ती गोष्ट आता सगळ्यांना सांगू लागते. कारण रमाकांतरावांनी तिला सांगितलेलं होतं की मला ना माझ्या कुटुंबापासून दूर नाही जायचं, कारण मी इतके वर्ष माझ्या कुटुंबासाठी दूरच पळत होतो. त्यामुळं मला ना असं वाटतंय की मी गेल्यानंतर माझं अस्थिविसर्जन कुठे पाण्यात वगैरे मातीत वगैरे करू नये, तर माझं अस्थिविसर्जन आपल्या गार्डनमधील जे झाडं आहेत त्यांना करावं. म्हणजे निदान त्या झाडांना तरी माझा उपयोग होईल आणि मी माझ्या मुलांच्या सोबत राहतोय याचं मला समाधान भेटेल. असं जेव्हा ईश्वरी सांगते तेव्हा सगळेजण पाहू लागतात. कारण त्यांच्या मनात खंत होती की मी हे सगळं सोडून गेलोय, माझ्या मुलांना सोडून गेलोय, माझा संसार सोडून गेलोय, म्हणून त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवलेली होती असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की चालेल, त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. खरं तर भरल्या संसारातून माझी लेक सात्विका निघून गेली आणि आत्ता इतक्या वर्षानंतर आपलं कुटुंब मिळालेले माझे जावई ते सुद्धा आम्हाला सोडून गेले. असं म्हणत आजी रडायला सुरुवात करते. आजीला वाईट वाटत असतं, कारण ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या एवढ्या भयानक अशा होत्या की त्याचा विचारही कोणाला करवत नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या होत्या. तेव्हा मात्र आजी सगळ्यांना सांगत असते आणि रडायला सुरुवात करते. मग ईश्वरी तिथे समजूत घालायला येते.
त्याचबरोबर आता अंजली येते. अंजली ही आजीसोबत रडत असते आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशामुळे झालेल्या आहेत. आता मात्र अंजली आणि आजी दोघेही एकमेकींची समजूत घालत आहेत आणि एकमेकींसोबत त्या एकमेकींचं दुःख शेअर करत आहेत. इकडे अर्णवच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, कारण त्याचे बाबा गेलेले आहेत. ज्यावेळी त्याने बाबांना हाक मारली, बाबा अशी हाक मारली, त्यांचा स्वीकार केलेला असतो आणि त्यानंतर काही क्षणांमध्ये रमाकांतचा मृत्यू झालेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. मग आता अस्थि विसर्जनाचा कलश अर्णव आणि ईश्वरीकडे असतो. ते दोघंही निघालेले असतात, कारण गार्डनमध्येच अस्थि विसर्जन करायचं आहे. मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथे जातात आणि अस्थि विसर्जन करण्यासाठी सुरुवात करतात. घरातले सगळेजण त्यांच्यासोबत तिथं आलेले होते आणि त्याच वेळी हे सगळं जे काही केलं जात असतं त्यावरून इकडे स्पष्ट होत असतं की अर्णव खरं तर इतकं त्याला वाईट वाटत आहे की त्याचे बाबा त्याला सोडून गेलेत. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, कारण एकतर इतक्या वर्षानंतर त्याला बाबा मिळाले होते. मान्य आहे त्यांच्यामधला गैरसमज होता, पण तो गैरसमज आता हळूहळू दूर होत चाललेला होता. जेव्हा त्याला आता बाबांची गरज होती तेव्हा ते त्याला सोडून गेलेले आहेत. ह्या गोष्टीचं वाईट मात्र त्याला वाटत असतं. अस्थीचा कलश हातामध्ये असतो आणि मग तो ईश्वरीला सांगू लागतो की हे सगळं जे काही आहे ना हे घे. आणि मग तो तिथे ईश्वरी सांगते की आपण इथे करूया. म्हणजे ज्या ठिकाणी नेमकं वल्लरीने काल माती उकरून मोबाईल पुरलेला असतो त्या ठिकाणी अर्णव आणि ईश्वरी पोहोचलेले असतात आणि दोघंही अस्थि विसर्जन करण्यासाठी तिथे खोऱ्याने तिथली माती काढत असतात. आणि नेमकं ईश्वरी म्हणते की अहो थांबा जरा, तिथं काहीतरी आहे. असं जेव्हा ईश्वरी म्हणते त्या क्षणी तिथं असलेला मोबाईल अर्णवच्या हाती लागतो आणि मग अर्णव तो मोबाईल पकडतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिसिंदर हे बघ. आता ईश्वरीने तो मोबाईल पकडलेला असतो आणि मग ईश्वरी म्हणते की हा मोबाईल तर बाबांचा आहे. अर्णव म्हणतो काय? म्हणजेच आपल्याच गार्डनमध्ये हा मोबाईल इथे लपवून ठेवला. ज्या अर्थी हा मोबाईल लपवून ठेवलेला आहे त्या अर्थी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपल्याला तर असा फोन आलेला होता ना की बाबा वारीला गेलेत, पण वारी पूर्ण होण्याआधीच बाबा माघारी आलेले होते आणि तिथे कार्यक्रमाच्या तिथे बाबा आले आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. मग अर्णव तिथे शोधाशोध करू लागतो की हे सगळं करण्यामागं कोणाचा हात असेल. हे अर्णव पाहत असतो आणि त्याच वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्णव तिथे आणखी थोडीशी माती उकरतो आणि त्या क्षणी त्याला तिथे हिरवी बांगडीची काच दिसते. तेव्हा तो ईश्वरीला सांगू लागतो की ही बांगडीची काच आहे. आता ईश्वरीच्या लक्षात येतं की काय झालंय नक्की. मग ईश्वरी ती काच हातात घेते आणि म्हणू लागते ही तर बांगडीची काच आहे आणि अशी बांगडी मी बघितल्यासारखी वाटते. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की बरोबर आहे. आणि त्या क्षणी तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरीच्या एका क्षणात लक्षात येतं ते म्हणजेच की हे सगळं जे काय आहे ते वल्लरीने केलेलं आहे. कारण काल रात्री वल्लरीच्या हाताला बांगडी लागलेली होती आणि ही बांगडी वल्लरीची आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही बरोबर आहे, हे सगळं काय आहे ना ते चांगलंच माझ्या लक्षात आलेलं आहे. असं म्हणत ईश्वरी आता ती काच घेते आणि ती वल्लरीकडे जाऊ लागते. तिला लक्षात आलेलं असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे आणि त्यामुळं तिने वल्लरीची भेट घेत वल्लरीचा हात पकडलेला आहे आणि तिला विचारलंय की ही काच तुम्हाला कधी लागली? काल रात्रीच जखम झाली ना तुमच्या हाताला. मग ईश्वरीने तिला विचारल्यानंतर आता वल्लरीकडे प्रश्नाचं उत्तरच नाही आहे, कारण ईश्वरीने तिला रंगेहात पकडलंय. पण आता नक्की वल्लरी काय ड्रामा करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.